श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्राच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहोत पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाला जल्लोषात प्रारंभ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आळंदीमध्ये वारकरी संतपूजन सोहळा. सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या उपस्थितीत भैयाजी काणे जन्मशताब्दी कार्यक्रम आणि भूजल समृद्धी ग्राम स्पर्धेत बारामती तालुक्यातील काराटे ग्रामपंचायत राज्यात प्रथम. पुण्याच्या वैभवशाली सार्वजनिक गणेशोत्सवाला जल्लोषात प्रारंभ झाला आहे. टाळ मृदुंगाचा निनाद, ढोल ताशांचा गजर आणि बाप्पा मोरयाच्या जयघोषात विविध मंडळांच्या गणेशांची विधिवत प्रतिष्ठापना झाली. कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती आणि केसरीवाडा गणपती या 5 मानाच्या गणपतींची पारंपरिक पद्धतीनं विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणपती ट्रस्ट, श्रीमंत दगडूशेठ सार्वजनिक गणपती ट्रस्ट, अखिल मंडई मंडळाच्या श्रींचंही मुहूर्तावर आगमन झालं. आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या भव्य आणि वैशिष्ट्यपूर्ण गणेश मूर्तींचं दर्शन घेण्यासाठी तसंच सामाजिक संदेश देणारे नेत्रदीपक देखावे पाहण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात नागरिकांची गर्दी होत आहे. आज घरोघरी ज्येष्ठा गौरींचं आगमन होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू आहे. गणेशोत्सवाचा हा चैतन्य सोहळा पुढचे काही दिवस म्हणजे अनंत चतुर्दशीपर्यंत सुरू राहणार आहे. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचं स्वरूप आता बदललं असलं तरी काळानुरूप अनेक चांगले बदलही यात झाले आहेत. सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन गणेशोत्सव म्हणजे सामाजिक समरसतेचा उत्सव असल्याचं मत गणेशोत्सवाचे अभ्यासक आनंद सराफ यांनी व्यक्त केलं. तर या गणेशोत्सवाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काळानुरूप उत्सवामध्ये जे जे चांगले बदल झालेले आहेत त्याची दखल ही म्हणावी तशी घेतली जात नाहीये. उत्सवाच्या सर्व घटकांमध्ये जे जे चांगले बदल झालेले आहेत ते काळानुरूप समाजाला उपयुक्त, देशहिताचे, समाजहिताचे असे सगळे बदल झालेले आहेत. आणि जर कोणी निंदक असतील तर जरूर आम्ही त्यांचं स्वागत करतो, परंतु त्या सर्व मंडळींनी प्रवाहामध्ये उतरून या सर्व कार्यकर्त्यांनी केलेली चांगली कामं, उत्सवातली सकारात्मकता ही पहिली समजून घेतली पाहिजे. खूप काही सकारात्मक गोष्टी घडतात, त्याचा देखील विचार आपण केला पाहिजे. आता आवाजाच्या प्रदूषणाबद्दल जे काही बोललं जातं तर मला असं वाटतं की चिनी फटाक्यांवर जशी सरकारने बंदी घातली होती तसं कर्कश ध्वनी यंत्रणेच्या उत्पादनावरच जर बंदी का नाही घालत सरकार? इथे सरकार उत्पादनावर बंदी न घालता त्याच्या वापरावर आणि कर्कशतेचा बाऊ केला जातोय. मला असं या बाबतीत म्हणावं वाटतं की शासनाचं दुटप्पी धोरण हे या सगळ्या उत्सवातल्या बाधक बाबींना कारणीभूत आहे. कोणत्याही चुकीचं मी कदापिही समर्थन करणार नाही. आणि याच्यावर प्रवाहामध्ये राहून खूप चांगले बदल आम्ही सुचवलेले आहेत, प्रत्यक्षात अंमलात आणलेले आहेत. चॅनल म्युझिक सिस्टीम हे या सुश्राव्य ध्वनी यंत्रणेवर उत्तम उपाय आहे. म्हणजे 2च मोठे कर्कश स्पीकर लावण्याच्या ऐवजी जर छोटे छोटे स्पीकर चॅनल म्युझिक टाईप लावले तर त्याचा उपयोग अत्यंत सुश्राव्य आणि रेडिओ सारखा उपयोग होऊ शकतो. हे आम्ही स्वतः आमच्या मंडळामध्ये प्रत्यक्ष प्रयोगांती आणि पोलीस डिपार्टमेंट आणि पर्यावरण कार्यकर्ते यांच्या समोर दाखवून त्यांनी त्यांच्याकडून होकार सुद्धा मिळवलेला होता, परंतु पुढे काहीच झालं नाही. शासनाकडे प्रभावीरित्या कर्कश ध्वनी मुद्रणाचे, ध्वनी यंत्रणेची त्याचा विरोध नोंदवला पाहिजे, त्याच्यावर बंदी आणली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपले जे जे लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकप्रतिनिधींकडे ही मांडणी प्रभावीपणे मांडली पाहिजे असं मला वाटतं. कोणत्याही चुकीचं, कर्कशतेचं समर्थन अजिबात नाही. या गणेशोत्सवाची जर परंपरा विचारात आपण घेतली तर 100-125 वर्षाच्या परंपरेमध्ये जे जे काही समाजहिताचं, राष्ट्रहिताचं आहे ते सर्व ह्या उत्सवाने स्वीकारलेलं आहे. पुण्याच्या गणेशोत्सवाचं एक वैशिष्ट्य म्हणजे ढोल ताशाच्या पथकांचं वादन. या पथकातील तरुण तरुणींचा उत्साह आणि जोश वादनातून पाहायला मिळत आहे. प्रत्येकजण नव्या आत्मविश्वासानं वादन करताना पाहायला मिळत आहे. ढोल ताशा पथक महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर याविषयी बोलताना म्हणाले, दरवर्षीप्रमाणे ढोल ताशामध्ये काही ना काही नवीन गोष्टी या मुलं शोधत असतात आणि त्याप्रमाणे त्यांचे ताल
त्यांच्या चाली या बदलत असतात. आता ढोल ताशा महासंघ म्हणून आपण एक महिलांचं वादन फक्त सादर केलं होतं रमणबागेत. तर साधारणतः 40 पथकातल्या 350 महिलांनी ढोल ताशा वादन केलं. सगळ्या ढोल ताशा वाजवणाऱ्या महिलाच होत्या आणि लाठी काठी बोथाटी दांडपट्टा फिरवणाऱ्याही महिलाच होत्या. असा एक वेगळा कार्यक्रम आपण घेतला. यावेळेला पाऊस जास्त झाला आणि नदीला 1-2-3दा पाणी आलं. त्यामुळे यावेळेचा सराव हा थोडासा कमी राहिला तुलनेने. पण मला नाही वाटत की त्याचा परिणाम कुठं वाजवण्यावर होईल. छान वादन होईल, नियमात राहून होईल आणि मंडळी छान वादन करतील एकूण. मिरवणूक प्रवाही ठेवणं हा यावेळेचा आपला प्रमुख उद्देश आहे. मिरवणूक वाहती राहणं. याचं कारण असं आहे की फक्त ढोल ताशामुळे नाही उशीर होत, त्याला अनेक कारण आहेत. तुम्ही पुण्याच्या गणपतीच्या मिरवणुकांचा इतिहास पाहिलात तर 42 तासापासून 32 तासापर्यंत असं व्हेरिएशन तुम्हाला त्या मिरवणुकांमध्ये दिसेल. जेव्हा ढोल ताशाचा खूप वापर नव्हता तेव्हा सुद्धा मिरवणुकांना वेळ लागला. आता तर पुण्याचा फक्त लक्ष्मी रोडवरनं मिरवणूक जायची, आता केळकर रस्ता आहे, कुमठेकर रस्ता आहे, टिळक रस्ता आहे, अशा मार्गांवरनं सुद्धा गणपती जातात. पण गणेश मंडळांची संख्या खूप आहे आणि वादक आमचे जे आहेत ते कमरेवर वाद्य बांधून वाजवत असतात आणि ते न थांबवता वाजवत पुढे जायचं असतं. त्यामुळे थोडा वेळ लागतो, पण तो पूर्ण जो काही उशीर आहे तो फक्त ढोल ताशाने होतो असं समजायचं कारण नाही. त्याला अनेक घटक कारणीभूत आहेत. पण या वेळेला मला असं वाटतं की वेळेत मिरवणुका पार पडतील, छान पार पडतील अशी एकंदर आशा नक्की आहे. या सगळ्या आलेल्या पूर परिस्थितीमध्ये आणि जास्त पावसाच्या सगळ्या याच्यामध्ये सुद्धा मंडळींनी आपलं मनोबल टिकवून ठेवलेलं आहे. तर या सगळ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, वादन ऐकण्यासाठी आवर्जून या आणि आम्ही जास्तीत जास्त वेळेत उत्तम वादन अशा पद्धतीने या वेळेला मिरवणुका करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत. नागरिकांची साथ आणि सहभाग दोन्ही आवश्यक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच आळंदीला भेट देऊन संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी संस्थान समितीच्या वतीनं ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा देऊन मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी आळंदीमध्ये त्यांच्या उपस्थितीत वारकरी संत पूजन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मारुती महाराज कुरेकर यांना शांती ब्रह्म पुरस्कार तर रामराव महाराज ढोक यांना तुलसीदास पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. राज्यात वारकरी संप्रदायानं समाज घडवण्याचं फार मोठं कार्य केलं आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. ते म्हणाले, महान अशा वारकरी परंपरेला माझा दंडवत. आणि वारकरी संप्रदाय आणि संत परंपरा हे आपल्या महाराष्ट्राचं आणि मराठी संस्कृतीचं वैभव आहे. ते आपण जपलं पाहिजे, वाढवलं पाहिजे. ते काम आपण करताय म्हणून आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. ही जी काही जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था जी आहे, हे या संस्थेमध्ये मगाशी सांगितलं की इथं शिकणाऱ्यालाही फी नाही आणि शिकवणाऱ्यालाही मानधन नाही. जगामध्ये अशी संस्था कुठेही नसेल, कुठेही नसेल. ही संस्था 100 वर्षापेक्षा अधिक काळ झाला. 107 वर्ष संस्था अनेक येतात, अनेक होतात, परंतु 107 वर्ष आपला इतिहास आणि आपलं काम, आपलं नाव जपण्याचं काम ही संस्था करते आहे. 107 वर्षाची परंपरा या संस्थेची आहे आणि एक पिढी घडवण्याचं काम आपण करताय. आणि म्हणून ही मगाशी मी म्हणालो की हे फॅक्टरी आहे, हा कारखाना आहे. सुजाण नागरी, देशभक्त, देशसेवक घडवण्याचं एक मोठं काम आपण करताय, महान काम आपण करताय. मणिपूरच्या आदिवासी जनजातींमध्ये भाषेचा अडसर दूर सारून प्रतिकूल सामाजिक परिस्थितीत शिक्षणाचं बीज मोठ्या जिद्दीनं रुजवणारे भैयाजी काणे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांचा जन्म 6 डिसेंबर 1924 रोजी नाशिकमध्ये झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या उपस्थितीत पुण्यात नुकताच भैयाजी काणे जन्मशताब्दी कार्यक्रम झाला. मणिपूरमधील कठीण परिस्थितीतही संघाचे स्वयंसेवक सर्व बाजूनी कणखरपणे उभे आहेत. संताप, क्रोध, द्वेष विसरून नागरिकातील संघर्ष थांबावा म्हणून सर्व घटकांशी संवाद साधत आहेत. गेली 40 ते 50 वर्ष समर्पित वृत्तीनं कार्य करणारे संघ स्वयंसेवक आणि इतर संघटनांमुळेच पूर्वांचलाची आजची स्थिती सुधारत आहे, असं प्रतिपादन सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी यावेळी केलं. या कार्यक्रमाला पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर देवराव पाटील, प्रमुख पाहुणे विकसक नितीन न्याती, संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक नाना जाधव, प्रतिष्ठानचे सचिव जयवंत कोंडविलकर उपस्थित होते.
देशभक्ती, संस्कृती आणि बलिदान ही भारतीयांना जोडणारी त्रिसूत्री आहे. मात्र अजूनही देशाला ऊर्जितावस्था यायला वेळ आहे. पुढील 1-2 पिढ्यांना यासाठी कार्य करावं लागेल, असं डॉक्टर भागवत म्हणाले. भारताचा उत्कर्ष ज्यांच्या पथ्यावर पडत नाही अशा शक्ती सर्व काही ओरबाडण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगून ते म्हणाले, देशावर संकट आहे असा भाव सगळ्यांच्या मनात आला. ती देशभक्ती ही आपल्या मनात आहे, ती जागवली पाहिजे. ती जरा मधून मधून झोपी जाते आणि चटका बसला की जागी होते. ती नित्य जागृत राहील याची व्यवस्था केली पाहिजे. ती देशभक्ती सगळ्यांना जोडते. दुसरी गोष्ट आहे की इतकी आपली विविधता असतानाही ही देशभक्ती आहे आणि ती जागते. हे का होतं तर कुठेतरी मनात हाही भाव आहे, जाकी रहे भावना जैसी प्रभू मूरत तीन देखी तैसी. भाषा अनेक आहेत, सगळे आपल्या भाषा आहेत, भारतीय भाषा आहेत. आपल्या देशातला माणूस जिथे जातो तिथली भाषा बोलतो. आपली मातृभाषा कधी लक्षात राहते, कधी नाही राहत. राहिली पाहिजे, पण सगळ्यांचीच राहते असं नाही. त्यामुळे पिढ्यानपिढ्या महाराष्ट्रात राहणारे मूळ मातृभाषा मराठी नाही असे लोक आहेत. ते आता अस्खलित मराठी बोलतात, लेख लिहितात, कथा लिहितात, कविता करतात, सगळं करतात. मूळच्या जी भाषा जिथे बोलली जाते अशा प्रांतात जेव्हा जातात तेव्हा तिथले लोक त्यांना हसतात, तुम्ही विसरलात आपली भाषा, असं होतं. परंतु हे का होतं? सहजपणे आपण या सगळ्या विविधता स्वीकार करतो. हा आपला स्वभाव आहे. ती आपल्या संस्कृतीचं देणं आहे. आपली संस्कृती असं म्हणते की सत्य एक आहे, अनेक वाटांनी लोक जातात तिकडे. ज्याची श्रद्धा त्याला कोणाला बदलवायचा प्रयत्न वगैरे करू नका. आपल्या श्रद्धेचा आपण जितका सन्मान करतो सगळ्यांच्या श्रद्धांचा तसा सन्मान करा, पण मिळून मिसळून वागा. पुण्य तुम्ही कोणाची पूजा करता त्याच्यात नाहीये. पुण्य पर उपकार, पाप पर पीडा. परहित सरिस धर्म नाही भाई, पर पीडा सम नाही अदमाई. हा स्वभाव एका माणसाचा स्वभाव असतो, समाजाचा स्वभाव संस्कृती असते. भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा 2022-23 चे निकाल जाहीर झाले असून राज्यातून प्रथम क्रमांकाचा 1 कोटी रुपयांचा आणि जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा 50 लाख रुपयांचा असे दोन्ही पुरस्कार पुण्यातील बारामती तालुक्यातील काऱ्हाटी ग्रामपंचायतीला जाहीर झाले आहेत. अटल भूजल योजनेच्या माध्यमातून काऱ्हाटी ग्रामपंचायतीनं लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन केलं आणि गावातील पाण्याचा प्रश्न सोडवला. शेतीसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी नाला बंधारे आणि सिमेंट बंधाऱ्यातून मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. त्यामुळे हा पुरस्कार मिळाला असल्याची भावना काऱ्हाटी ग्रामपंचायतीच्या सरपंच दीपाली लोणकर यांनी व्यक्त केली. शेती बागायत करण्यासाठी पाण्याचा अतिवापर केला गेला. गावाला कॅनल नाही, बारमाही नदीला पाणी नसते, त्यामुळे गावाला दर 3-4 वर्षाने दुष्काळ हा ठरलेला असतो. सन 2021 पासून अटल भूजल ही योजना आमच्या गावामध्ये आली आणि प्रशिक्षणाने गावात प्रबोधन केले गेले. भूजल मित्र तयार झाले. स्वयंपूर्तीने आमच्या गावातील जे रिटायर्ड शिक्षक, ग्रामसेवक, मेजर विद्यमान कृषी सहाय्यक यांनी गावातील सर्व क्षेत्रांचे संरक्षण केले व विहीर, बोर यांचे संरक्षण त्यांनी स्वतः केले. शेततळे, ठिबक सिंचन, मल्चिंग, पॉली हाऊस, शेडनेट इत्यादी बाबी तयारी करून गावाला आम्ही ग्रामसभेमार्फत समजून सांगितल्या. तेव्हा पाण्याची बचत कशी करता येईल ह्या सर्व गोष्टी लोकांना समजू लागल्या. अटल भूजल योजनेमुळे गावाला पाणी बचत, मुरघास, विहीर, पाणीपाती टिकून ठेवणे इत्यादी गोष्टी समजून लागल्या. त्यामध्ये गावातील जास्तीत जास्त अटल भूजल मध्ये महिलांचा समावेश आहे. महिला उत्कृष्ट पद्धतीने यामध्ये काम करत आहेत. रेन वॉटर हार्वेस्टिंगमुळे घराच्या जे छतावर पडलेले पाणी साठवून ठेवल्याने पाण्याची बचत कशी होते ह्या गोष्टी आम्हा सर्वांना मिळाल्या. त्यामुळे पाणी बचत हीच पाण्याची निर्मिती आहे असं मी म्हणू शकेल. कसे काऱ्हाटी बारामती तालुक्यातील हा एक दुष्काळच भाग आहे. अटल भूजल योजनेमुळे गावात अशी आम्ही भरपूर कामे केली आहेत जेणेकरून जो येणारा जो दुष्काळ आहे ते आम्हाला जाणवणार नाही. आम्ही नाला बंधारे, सिमेंट बंधारे अशी वेगवेगळी योजनेमुळे कामं आम्ही आमच्या गावामध्ये भरपूर केली आहेत. श्रोते हो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संपादन निवेदन मनोज क्षीरसागर, संकलन भूषण राजगुरू आणि तंत्रसहाय्य होतं मुक्ता रणभोर यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. तेव्हा श्रोते हो, पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत नमस्कार.